युतीच्या बैठकीला शिवेंद्रराजेंचीच पाठ पाहायला मिळते। यात जागांविषयी तीनही पक्षांच्या अपेक्षा जास्त असून आता मैत्रीपूर्ण लढत होणार असेल। या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई स्पष्टच बोलले। ते आले नाहीत बैठकीला, ते पुढे आले नाहीत। त्यांनी विचारावं, त्यांचे जिल्हा अध्यक्ष त्यांचे सहकारी आहेत आमदार अतुल भोसले, त्यांनी विचारावं ना त्यांना, बाबा बैठकीला ते होते का नाही अतुल बाबा, बैठकीमध्ये काय ठरलं। उलट मी मान्य शिवेंद्रराजेंना असं म्हणेन की अतुल बाबा म्हटले होते की शिवेंद्रराजे भोसले साहेबांची आणि जयकुमार गोरे भाऊंची मी तारीख घेतो, मी वेळ घेतो, मी बैठक अरेंज करतो, आपण पुन्हा बैठक घेऊ। मी म्हटलं ठीक आहे, केव्हाही वेळ घ्या आणि मला सांगा। त्यांच्याकडनंच प्रतिसाद आला नाही। मी तर माझं कर्तव्य, माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून पहिली बैठक घेतली। आता बाबाराजे जर म्हणत असतील शंभूराज पुढे आले नाहीत, तर त्यांनी मला कधी पुढे यायला सांगितलं, पुढे या म्हणून हाक मारली, ते पण सांगावं त्यांनी। सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अचानक भेट दिली। अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापकाला धारेवर धरण्यात आले। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर सरनाईकांनी अचानक बसस्थानकात भेट दिली। संबंधित आगार व्यवस्थापकाला खरं तर धारेवर धरल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। अस्वच्छता जी आहे ती मला नजरेस आली। पानपोई आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण, म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुवू शकत नाही, त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पानपोईची आहे। सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे। महिला प्रवाशांकडून पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली। त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।